यानंतर बातमी नांदेडमधली आहे। नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे। मात्र तरीही या स्टेडियमची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। मैदानाच्या चारही बाजूंनी तसंच आसन व्यवस्थे शेजारी झुडपे वाढलेली आहेत। मैदानामध्ये दारूच्या बाटल्यांचा सुद्धा खच पडल्याचं पाहायला मिळतंय। 1979 साली हे स्टेडियम सुरू झालं होतं। आंतरराष्ट्रीय मैदान आणि खेळपट्टी बनवण्यासाठी 2012 साली 7 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। 2019 साली 42 कोटी रुपये खर्च करून एका पॅव्हेलियनचं काम करण्यात आलं। मात्र आता स्टेडियम अत्यंत खराब अवस्थेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। नांदेडचं श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं केलं जाणार। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने होणार, किमान IPL सारखे सामने तरी खेळवलं जाणार असं स्वप्नरंजन महापालिकेकडून रंगवण्यात आलं। मात्र खरी परिस्थिती अत्यंत विदारक आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला असतानाही या मैदानाची अशी बकाल अवस्था आहे। मैदानाच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडी झुडपं वाढलेली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे याच मैदानात अनेक ठिकाणी अशा प्रकारे बियर आणि दारूच्या बॉटल्या देखील दिसून आलेल्या आहेत। स्टेडियमचे ज्या ठिकाणी बॅरिकेटिंग आहे त्या बाजूची जी नाली आहे, या नालीत तर या दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच साचलेला आहे। हे मैदान जे आहे ते महानगरपालिकेच्या ताब्यात आहे। महानगरपालिकेनं 2012 साली 5 कोटी रुपये खर्चून या ठिकाणाची जी पीच आहे ती पीच आणि मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचं ठरवलं होतं। त्यानुसार कामही करण्यात आलं, मात्र त्याची देखरेख झालेली दिसत नाहीये। कोट्यवधी रुपये खर्चूनही हे स्टेडियम ना चांगल्या अवस्थेत आहे ना नांदेडकरांना मोफतमध्ये या क्रीडा संकुलाची उपभोग घेता येतोय। त्यामुळं या सर्व प्रकरणाची चौकशी करणं आणि नांदेडकरांना एक उत्तम दर्जाचं मैदान ते पण मोफत करून देणं ही महापालिकेची जबाबदारी आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।